तुम्हाला माहिती आहे का, एक काळ होता जेव्हा बॉलिवूडमधील मोठमोठे फिल्म मेकर्स हे मराठी सिनेमासोबत क्लॅश करायला दचकायचे, आपल्या सिनेमांच्या तारखा पुढे ढकलायचे. मराठी सिनेमांचे रिमेक हे पूर्ण भारतभरातील सदन सिनेमात बनायचे. ते आताही बनतात, पण त्यावेळेस रेशो हा खूप जास्त होता. तेव्हाचा प्रेक्षक हा मराठी सिनेमांसोबत प्रामाणिक होता. तेव्हा मराठी सिनेमांचं फक्त भारतच नाही तर पूर्ण जगभरातून कौतुक व्हायचं. तर या सुवर्ण काळात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या महाराष्ट्रासाठी आणि त्यातल्या त्यात भारतासाठी पहिल्यांदा होत्या. तर अशा 15 ऐतिहासिक घटनांची लिस्ट मी तयार केली आहे, जे बघून तुम्ही प्राऊड फील करणार. तर चला बघूया. 1912 मध्ये अंकुराची वाढ या शॉर्ट फिल्म मधून भारतात पहिल्यांदा ॲनिमेशन प्रयोग केला गेला. यातून पहिल्यांदाच टाइमलॅप्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आणि हे दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्र प्रदर्शित होण्याच्या 1 वर्ष आधी केलं. भारताची पहिली फीचर फिल्म होती श्रीपुंडलिक, जी दादासाहेब तोरणे यांनी 1912 मध्ये बनवली. याचा टाइम ड्युरेशन होता 22 मिनिटांचा आणि राजा हरिश्चंद्र ही भारतातील पहिली फुल लेंथ फीचर फिल्म होती आणि याचा टाइम ड्युरेशन होता 40 मिनिटांचा. भारतातील पहिला सिनेमा ज्यात महिला कलाकारांनी काम केलं तो होता मोहिनी भस्मासूर, ज्यात दुर्गाबाई कामत आणि कमलाबाई गोखले यांनी काम केलं होतं. हा दादासाहेब यांचा दुसरा सिनेमा होता. पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र मध्ये अण्णा साळुंके यांनी महिलेचं पात्र साकारलं होतं. भारतीय सिनेमात पहिला डबल रोल केला होता अण्णा साळुंके यांनी. सिनेमाचं नाव होतं लंका दहन, ज्यात त्यांनी सीता आणि राम ही 2 विभिन्न पात्र साकारली होती. तसं त्यांनी याआधी राजा हरिश्चंद्र मध्ये राणी तारामतीची भूमिका साकारली होती. मराठीतला पहिला बोलपट सिनेमा होता अयोध्येचा राजा, जो 1932 मध्ये आला. त्याच्या 1 वर्ष आधी आलामारा आला होता, जो भारतीय सिनेमातील पहिला बोलपट सिनेमा होता. तोपर्यंत सर्व मराठी सिनेमे हे इंटरटायटल होते, ज्याला आजकाल आपण टायटल कार्ड म्हणून ओळखतो, ज्यातून सीन हा नरेट केला जायचा. भारतातील पहिला कलर सिनेमा होता सैरंध्री, जो अक्फा B&W 35mm निगेटिव्ह याच्यामध्ये शूट करण्यात आला आणि याचे प्रिंट्स जर्मनीमध्ये विपॅक कलर प्रिंटिंग प्रोसेसमध्ये बनवण्यात आले. त्याची सुरुवात ही 20s मध्ये हॉलिवूड आणि युरोपमध्ये झाली. भारतातील पहिला रिमेक झालेला सिनेमा हा मराठी होता. आजकाल मूवी रिमेक ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे, पण 1925 मध्ये आलेल्या सावकारी पाश या सिनेमाचा सेम नावाने 1936 मध्ये रिमेक करण्यात आला आणि या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक हे बाबूराव पेंटर होते. संत तुकाराम हा भारतातील पहिला सिनेमा होता ज्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. 1937च्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखवण्यात आला. त्यावर्षी जगातील सर्वोत्तम 3 सिनेमात संत तुकारामचं नाव पण सामील होतं. त्याला भारतीय सिनेजगतातील सर्वोत्तम सिनेमांच्या यादीत टॉपला ठेवण्यात येतं. भारतात सिंगल थिएटरमध्ये तो 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत चालला. अजून एक इंटरनॅशनल रिकॉग्निशन ॲज अ बोनस म्हणून सांगतो. व्ही शांताराम यांच्या 1939 मध्ये आलेल्या माणूस या सिनेमाचं चार्ली चॅप्लिनने कौतुक केलं होतं. भारतात राष्ट्रीय पुरस्कार देण्याची सुरुवात ही 1954 पासून झाली आणि पहिला पुरस्कार जिंकला श्यामची आईने. आणि मराठीतला पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा 1954 मध्ये महात्मा फुले या सिनेमाला मिळाला. इथे सेकंड यासाठी म्हणण्यात येतं की पहिला पुरस्कार हा श्यामची आईला मिळाला होता. G.D. माडगूळकर यांचं लेखन आणि व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन असलेला 2 आके 12 हात हा भारतातला पहिला सिनेमा होता ज्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला. त्यानंतर गांधी, सलाम बॉम्बे, स्लमडॉग मिलेनियर आणि RRR या सिनेमांना हा पुरस्कार मिळाला. भारतामध्ये सर्वाधिक सिल्वर ज्युबली देण्याचा रेकॉर्ड हा मराठी कलाकाराच्या नावावर आहे आणि त्यांचं नाव आहे दादा कोंडके, ज्यांनी तब्बल 9 सिल्वर ज्युबली दिले आणि याची नोंद गिनीज बुकमध्ये पण झाली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती होत्या दुर्गा खोटे. त्यानंतर व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळाला. भारताला पहिला ऑस्कर मिळवून दिला ते एका मराठी व्यक्तीने आणि त्यांचं नाव होतं भानू अथय्या. त्या मूळ कोल्हापूरच्या त्या कॉस्ट्युम डिझायनर आणि पेंटर होत्या. गांधी या सिनेमासाठी त्यांना बेस्ट कॉस्ट्युम डिझायनरचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला. गुरुदत्त यांच्या प्यासापासून आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेशपर्यंत त्यांनी बऱ्याच सिनेमांचं कॉस्ट्युम डिझाईन केलं. मराठी सिनेमा टेक्निकल रिव्होल्युशन जर का कोणी आणलं असेल तर ते होते महेश कोठारे. धडाकेबाज हा मराठीतला पहिला सिनेमा होता जो ॲनामॉर्फिक लेन्समध्ये शूट करण्यात आला. ॲनामॉर्फिक लेन्समुळे त्याला व्हाईट स्क्रीन इफेक्ट मिळतो, कारण तो रेग्युलर 4:3 या फ्रेमऐवजी 2.35:1 किंवा 2.39:1 या व्हाईट स्क्रीनमध्ये शूट होतो आणि यामुळे जास्त सिनेमॅटिक लुक मिळतो. मराठीतला पहिला डॉल्बी डिजिटल साऊंड हा वापरला गेला होता चिमणी पाखरमध्ये आणि मराठीतला पहिला कॅम्प्युटर जनरेटेड स्पेशल इफेक्ट वापरला गेला होता पछाडलेलामध्ये. त्याचबरोबर तो थिएटरमध्ये 50 आठवडे चालून त्यावेळेसचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला होता. 3D कॅमेरा शूट केलेला पहिला मराठी सिनेमा होता झपाटलेला आणि याच्या 3ऱ्या भागासाठी ते पहिल्यांदाच AIचा वापर करून आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे दाखवणार आहेत. मराठीतला पहिला ऑस्करसाठी निवडला गेलेला सिनेमा होता श्वास. त्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट असे एकूण 3 सिनेमे आतापर्यंत ऑस्करसाठी पाठवले गेले. श्वास हा श्यामची आईच्या तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा सिनेमा ठरला. खरं तर याला रेकॉर्ड म्हणता येणार नाही, कारण की आपल्या इथे दरवर्षी असे सिनेमे बनायला पाहिजे आणि त्यांना पुरस्कार भेटायला पाहिजे. तसं कमाईच्या बाबतीत हे सर्व रेकॉर्ड हे जगजाहीर आहेत, जे सर्वांनाच माहिती आहेत.
पण मराठीत एका दिवसामध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता बाई पण भारी देवा, आणि हा रेकॉर्ड लवकरच मोडला जावा अशी मी अपेक्षा करतो. मराठी माणसाने त्याच्या अपार जिद्दीने खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाचा पाया रोवला. एवढ्यामध्ये आपण थोडंसं मागे पडलो, पण मला खात्री आहे की वेल डिझर्विंग कॉन्टेंटला आपण जर का सपोर्ट केला तर तसा सुवर्ण काळ परत यायला वेळ लागणार नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी टॉप 10 डायरेक्टर्सवर एक व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा